70च्या दशकात मीना टी आणि जयश्री टी या दोन मराठी भगिनींनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गाजवले होते। त्यातील जयश्री अजूनही चित्रपट मालिकांमधून दिसतात, मात्र मीना गेले अनेक वर्ष चित्रपटापासून दूर आहे। 15 वर्षात 200 सिनेमे करणाऱ्या मीना अचानक सिनेसृष्टीतून गायब झाल्या। आता त्या कुठे आहेत आणि काय करतात हे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मीना यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाच गाण्याची आवड होती। यामुळे त्यांच्या आईने लहानपणीच त्यांना कथक नृत्य शिकवले। त्यामुळे पुढे त्या कसलेल्या नृत्यांगना म्हणून ओळखल्या गेल्या। त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 15 वर्षे झाली। त्यांचे वडील चित्रसेन तळपदे नाट्य कलावंत होते, त्यामुळे त्यांचा कलाकार मंडळीशी परिचय होता। निर्माता बी.के. आदर्श हे त्यांच्या संत ज्ञानेश्वर या चित्रपटातील मुक्ताच्या भूमिकेसाठी एक सोज्वळ बालकलाकार शोधत होते। त्यांनी मीना टी यांना पाहिले असता त्यांना ती मुक्ताच्या भूमिकेसाठी योग्य वाटली। अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर या चित्रपटातून मीना यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। आदर्श यांनीच त्यांना मीना टी हे नाव दिलं होतं। त्यांचे आडनाव तळपदे हे उच्चारायला कठीण होते, त्यामुळे शॉर्ट फॉर्ममध्ये नाव देतात त्याप्रमाणे त्यांनी मीना टी हे नाव निवडलं। मीना दिसायला लहान असल्यामुळे नायिकेच्या भूमिकांऐवजी त्यांना नायिकेच्या बहिणींचे रोल जास्त मिळाले। कन्यादान या चित्रपटात त्यांनी शशी कपूर यांच्या बहिणीचा तर राजमध्ये राजेश खन्ना यांच्या बहिणीचा रोल साकारला होता। अनेक चित्रपटात बहिणीचे रोल साकारल्यानंतर पुढे मेहमूद, जगदीप, पेंटल या विनोदी कलाकारांसोबत त्यांनी विनोदी भूमिकाही साकारल्या। तसेच त्या बिदाई, ज्वार भाटा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सेकंड लीडच्या भूमिकेत दिसून आल्या। आपल्या कारकिर्दीत मीना यांनी तब्बल 150 हिंदी तर 5 मराठी चित्रपटातून काम केलंय। शांतता खून झाला आहे, वरात, तूच माझी राणी अशा काही मराठी चित्रपटांमध्ये मीना या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाल्या। 1979 मध्ये त्यांचा प्रोफेसर A.I. नवलकर यांच्याशी विवाह झाला। लग्नानंतर मीना यांनी अभिनय कारकिर्दीला रामराम ठोकायचा निर्णय घेतला। त्यांनी लग्नानंतर काही अपूर्ण असलेले चित्रपट पूर्ण केले आणि त्या चित्रपटसृष्टीतून कायमचे निवृत्त झाल्या। त्यानंतर त्या पुन्हा कुठल्याही सिनेमात अथवा मालिकेत दिसल्या नाहीत। सध्या त्या आपल्या संसारात सुखी आहेत। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। त्यांची मुलगी मनश्री कॉलेजमध्ये मॉडेलिंग करायची, त्यावेळी तिने फेअर अँड लवली, घडी डिटर्जंट अशा काही प्रोडक्ट्सच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलंय, परंतु नंतर तिने कलाक्षेत्र सोडून दिलं। वनश्रीचं लग्न माजी रणजी प्लेयर आणि फिटनेस ट्रेनर स्वप्नील हजारे यांच्याशी झालंय। मीना यांचा मुलगा सध्या एका मोठ्या कंपनीत काम करतोय। सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे हा मीना तळपदे यांचा भाचा आहे। सध्या मीना यांना संसारिक जबाबदाऱ्यातून थोडी मोकळीक मिळत असली तरी आता पुन्हा चित्रपट मालिकांमध्ये काम करण्याची त्यांची इच्छा नाहीये। त्यांना चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर्स येत असतात, मात्र त्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत। आजवरच्या जीवनात जे काही नाव त्यांना चित्रपटातून मिळाले त्यात त्या समाधानी आहेत।